नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी जाधव सर पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ नवीन प्रश्न घेऊन आलो. आज आपण हा जो प्रश्न आहे हा टिपिकल प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न सोडवायचा आहे पण सोप्या पद्धतीने. हा व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा, अजिबात स्किप करू नका. आणि जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हा अवघड प्रश्न बघा. 4.7 गुणिले 4.7 गुणिले 4.7 वजा 3.4 गुणिले 3.4 गुणिले 3.4 भागिले 4.7 गुणिले 4.7 अधिक 4.7 गुणिले 3.4 अधिक 3.4 गुणिले 3.4. तर अशा प्रश्नामध्ये काय करायचंय बघा. आता या प्रश्नाचं आपल्याला सोल्युशन पाहिजे, करेक्ट ऑप्शन पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर एक सूत्र तयार करायचं, ते सूत्र आपण तयार करूया. आणि हे असे 4 ऑप्शन दिले, यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिल्यांदा मी सूत्र तयार करतो बघा. त्यासाठी बघा, 4.7 हा जो नंबर आहे हा नंबर मी ए मानतोय आणि 3.4 हा जो नंबर आहे मी बी मानणार आहे. काय करायचं आहे, 4.7 साठी एक लेटर घ्या, ते लेटर आहे ए. आणि 3.4 साठी हे स्मॉल लेटर आहे ते बी आहे, हे आपण मानूया. आता एक सूत्र तयार करूया. बघा आता 4.7 किती वेळा आहे, 3 वेळा. म्हणजे गुणिले गुणिले हे साइन आहे ते आपण लिहूया. म्हणजे बघा, हा 4.7 साठी ए हे सिंबल ए गुणिले 4.7 म्हणजे ए ल्याच गुणिले 4.7 म्हणजे ए बरोबर आहे. पुढे वजा 3.4 म्हणजे बी गुणिले 3.4 म्हणजे बी ल्याच गुणिले 3.4 म्हणजे बी लागलं भागिले 4.7 गुणिले 4.7 म्हणजेच ए गुणिले ए मध्ये प्लस साइन आहे तसं प्लस साइन. 4.7 म्हणजे ए गुणिले 3.4 म्हणजे बी बरोबर आहे प्लस 3.4 गुणिले 3.4 म्हणजेच बी गुणिले बी. जसा प्रश्न आहे, प्रश्नातील जसे नंबर आहे त्यानुसार आपण काय केलं, एबी ची मांडणी केली. एक सूत्र तयार करूया, पुढे जाऊया. बघा, ए गुणिले ए म्हणजे ए चा घन बरोबर आहे, ए चा घन वजा बी गुणिले बी म्हणजे बी चा घन बरोबर आहे. पुढे ए गुणिले ए म्हणजे ए चा वर्ग मध्ये हे प्लस आहे तसं घेऊया प्लस. ए गुणिले बी ए बी प्लस बी गुणिले बी म्हणजे बी चा वर्ग. ठीक आहे, इथपर्यंत आपण पोहोचलो. आता पुढे या सोल्युशन, चला आपण काय करूया, याची फोड करूया. ए क्यूब म्हणजेच ए चा घन वजा बी चा घन, याची फोड करूया. ए चा घन वजा बी चा घन आपण हे असं लिहू शकतो, ए वजा बी. पुढे ब्रॅकेट मध्ये ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग भागिले हा पार्ट आहे तसं लिहूया, ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. आपण काय केले, ए चा घन वजा बी चा घन याची फोड केली. हा असा बदल झाला या सूत्रामध्ये. आता बघा, हा पार्ट आणि हा पार्ट कॉमन आहे, तो पार्ट आपण कॅन्सल करूया. आणि राहिलं काय बघा, ए वजा बी. आता ए वजा बी, ए ची किंमत किती आहे 4.7, 4.7 वजा आता बी ची किंमत आहे 3.4 म्हणजे वजाबाकी केले 4.7 वजा 3.4, याचा आन्सर भेटल 1.3. म्हणून 3 नंबरचा पर्याय हा करेक्ट आहे. तर बघा, किती अवघड प्रश्न आहे, पण या
सूत्राच्या मार्फत आपण एक्झाम्पल सोडवलं आणि एकदम सोपं आहे. हे सूत्र भेटलं ए मायनस बी वजाबाकी करा हे उत्तर भेटलं. करेक्ट ऑप्शन तिसरा आहे. तर या अशा सोप्या पद्धतीसाठी या पद्धती समजून घेण्यासाठी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.